चला करूयात महिनाभर खुसखुशीत राहणारे मोदक। 1.5 कप चाळून घेतलेला मैदा, थोडंसं मीठ, पोह्याच्या चमच्याने 6 चमचे तेलाचे कडकडीत मोहन टाकून अशी मूठ वळली की त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून छान पुरीसारखे असे घट्टसर पीठ मळून घ्यावे। 1 वाटी किसलेले सुके खोबरे हलकेसे भाजून झाल्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी तीळ घालून ते देखील छान तडतडेपर्यंत भाजून घेऊयात। आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून हलकेसे तुपावरती भाजून झाल्यानंतर आता हे भाजलेले सर्व जिन्नस मिक्सर चालू बंद करून बारीक न करता हलकंसं जाडसर असं वाटून घेऊयात। ज्या वाटीने खोबरे घेतले त्या वाटीने 1 वाटी पिठी साखर, वेलची पूड टाकून व्यवस्थित मिक्स करून या ठिकाणी 3 महिने टिकणारे सारण तयार झालेले आहे। 12 मिनिटं पीठ छान भिजल्यानंतर पातळसर पारी लाटून अशा प्रकारे पाकळीदार मोदक करून आपण आता मध्यम आचेवरती छान फ्राय करूयात। धन्यवाद।